आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते सचिन सावंत जे आहेत TV9 मध्ये स्वागत। एकंदरीत राज्यामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत। आपण मागच्या दिवसांमध्ये बघत आहोत। अशातच उल्हासनगरमध्ये एक घटना घडलेली आहे। एका तरुणाने एका मुलीचा विनयभंग केला, त्याला अटक झाली। मात्र जेव्हा तो कारागृहातून बाहेर आला त्यावेळी त्याने त्या तरुणीच्या घराबाहेर जात तिथे ढोल ताशे वाजवलेले आहे, त्याची जल्लोषात मिरवणूक निघालेली आहे। एकंदरीत कसं पाहता या घटनेकडे? महाराष्ट्राचं दुर्दैवी चित्र याच्यातनं दिसतंय। कायदा सुव्यवस्थेचा कशा पद्धतीने बोजवारा उडालेला आहे आणि कशाची तमा आता बाळगण्यात असं हे गुंड आणि प्रवृत्तीचे लोक राहिलेले आहेत आणि निश्चितपणे जो धाक राहिला पाहिजे कायद्याचा तो देखील राहिलेला नाही। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं पाहायचं आलं तर हे सगळं सरकारचं अपयश आहे, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही। हा जो उन्माद आहे, गुंड किंवा त्या ठिकाणचे सगळे दरोडेखोर असतील, सगळे गुन्हेगार असतील, ते मात्र इथं जोमात दिसत आहेत आणि जनता मात्र अशी घाबरलेल्या अवस्थेत आहे। हे फडणवीस साहेबांचं गृह मंत्रालयाचं अपयश आहे आणि ते अपयशाचं सर्टिफिकेट हे आता उल्हासनगरमधनं त्यांना दिसतंय। दुसरीकडे हा प्रश्न आहे, विधानसभा लॉबीमध्ये राडा झालेला होता। आता त्यालाच सदाभाऊ खोतांनी असं म्हटलेलं आहे, हा बहादुरी आहे। एकंदरीत जे गोपीचंद पडळकर आहेत त्यांचं कौतुक सदाभाऊ खोतांनी केलंय, कसं पाहता याकडे? झटिंगणशाहीला पाठिंबा देण्याचं काम हे आता या राजमान्यता देण्याचं काम ह्या सरकारमध्ये होतंय आणि तुम्ही जर प्रकरणं पाहिलीत तर कायदा हातात घेण्याचे प्रमाण जर कायद्याचे रक्षक जे आहेत तेच करत असतील तर कोणता आदर्श समाजासमोर चाललेला आहे, महाराष्ट्रासमोर कोणता आदर्श चाललेला आहे? लोक कायदा आणि सुव्यवस्थेला गंभीरतेने घेत नाहीयेत आणि खुलेआम ते जे आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत, ते असं म्हणतायत की आम्ही त्या ठिकाणी कायदा हातात पुढे देखील घेऊ। तर ह्याला धाक कोणी दाखवायचा, कोणी थांबवायचं? फडणवीस साहेबच याला राजमान्यता देत आहेत का, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय। हे दुर्दैवी चित्र आहे। महाराष्ट्र जे लोकशाहीसाठी देशाला आदर्श असणारं राज्य आज कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असं त्या ठिकाणी चित्र आहे। आणि महाराष्ट्र आता गुन्हेगारीमध्ये थांबणार नाही असं म्हणावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं पडळकरांनी जी चिथावणी दिली होती ते सगळ्यांनी पाहिलं। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून माणसं मारायला पाठवत होते। म्हणजे हे ह्या प्रवृत्तीचे लोक भारतीय जनता पक्षाने भरलेले आहेत। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स, तो डिफरन्स काय आहे तो हा आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आपण मागच्याही काळामध्ये बघतोय की हिंदी भाषिक मराठी भाषिकांमध्ये कुठेतरी अनबन होतीये। एकंदरीत केंद्रापर्यंत हा विषय गेलेला होता। कालच आपण बघू शकतो निशिकांत दुबेंना आपल्या ज्या मराठी खासदार आहेत त्यांनी जाब देखील विचारलेला आहे। ह्या प्रकरणाकडे कसं असं आहे की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा नेहमी द्वेष राहिलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यातले देखील हे ज्या वेळेला केंद्र सरकारचं महाराष्ट्राच्या एकंदर औद्योगिक प्रगतीवरती असेल किंवा महाराष्ट्राच्या एक सर्वांगीण प्रगतीवरती जेव्हा आक्रमण केलं जातं, महाराष्ट्राचे पाय खेचले जातात, त्यावेळेला ते हात धरून मुख गिळून गप्प बसलेले असतात। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हा द्वेष यांच्या वक्तव्यात दिसतोय। निशिकांत दुबे कोण आहेत? भाजपचे खासदार आहेत। त्यांना एका शब्दामध्ये नरेंद्र मोदीजी समज देऊ शकतात आणि जर फडणवीस साहेबांनी फोन केला हे काय चाललेलं आहे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, अशा तऱ्हेची वक्तव्य कशी येत आहेत लगेच बोलू शकतात। परंतु ते थांबवत नाहीत, कारण हा जो आकस आहे महाराष्ट्राबद्दलचा हा भारतीय जनता पक्षाच्या एकंदर विचारसरणीमधला आदर्श आहे, आकस आहे। आणि त्यामुळे जे रणरागिणी आमच्या खासदारांनी जे केलं त्याची मला असं वाटतं की सगळ्या 12 कोटी जनतेला त्याचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राच्या समोर जसा वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत पुढच्या कालावधीमध्ये निशिकांत दुबेसारख्या बाष्कळ माणसाची आणि भाजप नेत्यांची होणार नाही, हा धडा त्यांनी शिकवलेला आहे। त्यामुळे 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करताना जी त्या ठिकाणी ताकद दाखवली पाहिजे ती ताकद त्यांच्या माध्यमातून दिसली। याच मराठीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताय की सुरुवातीला मराठीचेच प्रश्न झाले पाहिजे, नंतर आपण हिंदीचे प्रश्न घेऊ, असं पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। तसंच दुसरीकडे त्यांनी असंही वक्तव्य केलंय की जे हिंदी भाषिक आहेत त्यांनी अशी भूमिका घेऊ नये की मला मराठी बोलायचंच नाही, मी मराठी बोलणारच नाही, त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा। असं आहे की मराठीचा अभिमान सगळ्यांना आहे आणि या देशामधली एक पहिल्या बघायचं झालं तर ती क्लासिकल लँग्वेजमध्ये असणारी एक भाषा आहे। त्यामुळे मराठीच्या विषयावरती आम्ही तात्विक दृष्टिकोनातून आंदोलनं केली। मराठीवरती आक्रमण आम्ही सहन त्या ठिकाणी करणार नाही, ही आमची भूमिका आहे। आता जी भूमिका हे सांगतायत ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना समजून द्या।
एकाच मध्ये सरकारमध्ये बसल्या तर निशिकांत दुबेला समजवण्याचं काम कोणी करायचं? अजितदादांनी केलं पाहिजे ना, कान टोचले पाहिजेत, सत्तेमध्ये त्यांच्या पाठिंब्यावर आहेत ते. त्यामुळे ते हे सगळं जे उपरती आहे त्यांना आलेली, ही नंतर आलेली आहे. जर ती वेळीच आली असती तर बरं झालं असतं. आम्हाला आमच्या रणरागिणींना अशा पद्धतीचं पाऊल उचलावं लागलं नसतं. निश्चितपणे या संदर्भामध्ये जर म्हणायचं झालं तर मराठीची जी सक्ती आहे ती शिक्षणामध्ये झाली पाहिजे. पण कोणाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं याचा काँग्रेस पक्ष विरोध करेल, कायम करत राहील. आणि त्यामुळे ह्या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या हिंसात्मक विचाराला काँग्रेसच्या विचारधारेमध्ये स्थान नाही आहे, हे निश्चित आहे. आणि एकंदरच महाराष्ट्रातले अनेक जण हे इतर राज्यांमध्ये काम करत आहेत. केंद्रीय सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये मराठी अनेक लोक काम करतात. उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, अनेक राज्यांमध्ये आहेत, काम करत आहेत. त्यामुळे असे जे काही एकंदरच राजकीय दृष्टिकोनातून आलेल्या भूमिकांना त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावर होऊ नये याची काळजी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने सगळ्यांनी घेतली पाहिजे. अनेक मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप लागत आहे महायुतीमधल्या. त्याच्यामुळे भाजपचं टेन्शन वाढतंय, महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामुळे. असं आहे की भारतीय जनता पक्षच नाही, पूर्ण महायुती सरकारचं जे आहे अब्रूचे दिंदवडे निघालेले आहेत, दररोज निघतात. आणि त्यामुळे एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशी अजून खालची पातळी गाठली जाते, ही वस्तुस्थिती आहे. आता निश्चितपणे जेवढे काही त्यांनी प्रयत्न केले तर अशी म्हणतात की बूंदसे गई हौदसे नाही, आता इथे हौदाने चाललेली आहे ती आपल्याला समोर दिसते. आणि निश्चितपणे जनतेसमोर आम्ही जाणार आहोत हे घेऊन. हे सगळे ह्याच कारणासाठी इतकं मोठ्या पद्धतीनं मतदान झालं का अनैतिक पद्धतीने जे सत्तेमध्ये ते लोक आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून असंच अनैतिक कारभार होत राहणार हे जनतेसमोर सांगणार आम्ही. महापालिकेला याचा रिझल्ट मिळेल. महापालिकेमध्ये देखील आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे आज आम्ही ती काढतो आहोत लोकांसमोर. आणि जनतेचा पैसा कसा लुबाडला जातोय, सत्तेच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून सत्ता आणण्यासाठी ज्या वेळेला ह्या महानगरपालिकेवरती आक्रमण केलं जातंय, जनतेचा पैसा हे तर लुबाडून महानगरपालिका अत्यंत खालच्या म्हणजे आर्थिक स्थिती त्याची कमजोर होत चालली आणि हे मात्र गब्बर होत चाललेले आहेत. हे जे चित्र आहे हे भ्रष्टाचाराचं चित्र आहे आणि ते लोकांनी थांबवलं पाहिजे, जनताच थांबेल आणि ते आम्ही घेऊन जनतेच्या समोर जाऊ. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते काँग्रेसचे नेते सचिन सावंतजी. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह मेरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.